तुमच्या घरातला गॅस सिलेंडर शेवटचा कधी भरला आणि त्यावेळी तुम्हाला किती पैसे द्यावे लागले? 400 रुपये, 600 रुपये की 1000 पेक्षा जास्त? पण प्रश्न आहे, गॅस इतका महाग का झाला आहे? हा फक्त महागाईचा मुद्दा आहे की यामागे काही मोठं खेळ चालू आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील LPG क्रायसिसचा पूर्ण ब्रेकडाऊन करणार आहोत. याचबरोबर फॅक्ट्स, डेटा आणि रियालिटी सोबत पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. गेल्या काही वर्षात LPG सिलेंडरचे दर सतत वाढत गेले. एकेकाळी जो सिलेंडर 400 ते 500 रुपयांमध्ये मिळायचा, तो आज 900 ते 1100च्या आसपास पोहोचला आहे. पण तुमच्या लक्षात आलं का, भारतामध्ये LPG सिलेंडर प्राइस पाहिले तर 2010 मध्ये 350 रुपये, 2014 मध्ये 450 रुपये, 2018 मध्ये 700 रुपये, 2022 मध्ये 1000 रुपये आणि 2025-26 मध्ये 900 ते 1100 रुपये. म्हणजे 10-12 वर्षात प्राइस ऑलमोस्ट 3 पट वाढला. पण प्रश्न असा आहे की लोकांचे सॅलरी 3 पट वाढले का? तर याचं उत्तर आहे नाही. म्हणजे डिरेक्ट इम्पॅक्ट मिडल क्लास आणि पुअर लोकांवर पडतो. आता सर्वात मोठा मुद्दा, सबसिडी जवळजवळ गायब झाली आहे. पूर्वी सिलेंडर प्राइस 700 रुपये होती आणि त्यावर सबसिडी 200 ते 300 रुपये मिळायची. म्हणजे कस्टमरला पेड करावे लागत 400 ते 500 रुपये. आणि आता सिलेंडर दर आहे 900 ते 1100 रुपये किंवा काही ठिकाणी याच्यापेक्षा अधिक. पण त्यावर सबसिडी 0 रुपये किंवा 20 ते 30 रुपये मिळते. म्हणजे सबसिडी ऑलमोस्ट गायब झाली. मग ही सबसिडी कुठे गेली? सरकार म्हणतं सबसिडी दिली जाते, पण ग्राउंड रियालिटी काय आहे? अनेक लोकांना सबसिडी मिळतच नाही, काहींना खूप कमी अमाऊंट मिळते आणि काही केसेसमध्ये कम्प्लिटली बंद झाली आहे. मग प्रश्न येतो, हा पैसा जातो कुठे? त्या अगोदर उज्ज्वला स्कीम रियालिटी जाणून घेऊया. सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली, गरिबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी मोफत. लाखो लोकांना LPG कनेक्शन मिळाला. सुरुवातीला हे खूप चांगलं वाटलं, पण प्रॉब्लेम कुठे आला? पण रिपोर्ट सांगतात अनेक कुटुंबांनी सिलेंडर रिफिल करणं बंद केलं. कारण आहे महागाई. म्हणजे कनेक्शन आहे पण वापर नाही. तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक छोटीशी विनंती होती